रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. हे बघा, आज इथून दहेगाव ह्या गावात आमची रात्री पालखी मुक्कामी होती आणि आता सकाळी इथून प्रस्थान होत आहे. आता सकाळी सकाळी आता आरती करून जरा बरंच म्हणजे वारकऱ्यांचं जरा थोडं मुलाखत घ्यायचे म्हणून आता मी तिकडं जातो बा. आता तिकडं आता सगळे वारकरी निघालेत तर त्यांच्याकडं जातो. धन्यवाद. हा, रामकृष्ण हरी. जरा हा तिकडं नका असं जरा बघता, असं जरा बघता, असं जरा. रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त. आज दहीगाव रात्री मुक्काम आणि आज सकाळी आम्ही आज सगळे वारकरी पुढील प्रवासासाठी सुंदर असं इथं नियोजन झालं. थोडं पावसाने थोडी तारांबळ झाली. रामकृष्ण हरी रामकृष्ण. हे आमचे इंदूरचे जोडीदार आहेत बघा. आणि हे आमचे म्हणजे ज्यांनी पण बरंच फॉरवर्ड केलं इंदूरला, प्रथमच पहिल्या वारीला आल्या, तर खरोखर यांचे धन्यवाद. आता इथून पुढे काय वारी करणार आणि चुकवणार नाही अशी त्यांनी खात्री दिली. त्यांना पांडुरंग प्रसन्न झाल्यात पहा. निमराज महाराज पण त्यांना धन्यवाद. तसं धरलं का बरोबर. हे आमचे जोडीदार तात्या बाबा बेंद्रे. तर हे बघा आज प्रथमच पहिल्या वारीला आल्यात बघा इथं आणि ते माझ्याबरोबर आल्यात. तर त्यांना फार कसं काय वाटलं वारीचं तुम्हाला? वारी कशी वाटली? चांगली वाटली ना? बरं बरं, धन्यवाद. हां हां, भारी वाटली का? हां हां, रात्री थोडा त्रास झाला पण काय नाही, सगळं ठीक झालं. वा 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 वा. हे आमच्या सगळ्या महिला वारकरीत ह्या पण सगळ्या खुश आहेत बघा या वारीला. आणि आता इथून आम्ही प्रस्थान होणार आहे आता. अरे सुंदर असं बघा, या पालखीचं मोठं ग्राउंड आहे इथं. हे देवेगाव आणि ह्या गावामध्ये. चला. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. संत निमराज महाराज की जय. कशी वारी कशी वाटली? लय मस्त वाटत. तुमची किती वारी आता? आमची 11वी. 11वी. वा वा. तुमची? दुसरी. तुमची? सगळे म्हणजे सगळे 6वी 7वी 5वीचे लोक आहे सगळे. आणि तुमच्या 50 वाऱ्या पूर्ण हो अशी मी निमराज महाराजला प्रार्थना करतो. लिमराज महाराजांनी आम्हाला परत बोलावं. नाही आणणार. अहो तुमची वारी आज तुम्ही 5वी 6वी 7वी म्हणलं तुमचे नक्कीच 50-25 होते. काळजी नका करू. 11वी. अहो हे म्हणजे हे पालखी सोहळा म्हणजे हा साक्षात म्हणजे पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन आहे. हा, हे आता तुम्हाला समजलंय कारण ज्या नवीन माणसाला नाही पण जे 5-6 वाऱ्या त्याला अनुभव आल्यात. महाराज आम्हाला पंढरपूरच्या 50 वाड्या घडवल्या अजून. हा दादा होईल, 100% होईल. काही काय काळजी करा, 100% होईल. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हा या तुमचं घे तू सगळ्याचा. अरे हे वारकरी सगळे आज. हा डोळगावचे. आणि तुमचं गाव कोणतं? डवळगाव. तुमच्या वाऱ्या बऱ्याच झाल्यात. हा झाल्यात बरोबर. तुम्ही सगळे येवतीचे वारकरी आहेत माहिती. सगळे येवती. तुम्ही येवती म्हणजे वारीचे 1 नंबर गाव आहे. वारकरीत पहिल्यापासून हे आधी वारीला आहे. चला चला. छान चाली. जय हरी. जय हरी. हे आमचे मोठे वारकरी आहेत बघा. हे ढोळगावचे मोठे वारकरी आहेत. हे आज कायमचे स्वरूपाचे वारकरी आहेत. खरोखर म्हणजे तुमची वारी किती आहे? तुमची वारी किती आहे? 8वी. भरपूर झालं तुमच्या वाऱ्या म्हणायचं. 15वी. तुमची पहिलीच वारी का? वा वा वा. तुमचं गाव कोणतं? देवदैठणचे. आज नाव काय? रामचंद्र वाघमारे. वा. हे आमचे कापरे आहेत बघा. हे आमचे पहिल्यापासून वारी असतात. बरं. जय हरी. 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 काय आज तुम्ही आता प्रस्थान आपलं आता होणार आहे. आता पुढचं आपला प्रस्थानचं ठिकाण कोणतं आहे? कारखाना. हे बघा, हे पण आमचे जुने वारकरी आहेत. तुमचं नाव काय म्हणले? कवटाळे. हा, तुमची किती वारी? काय मोजलेलं नाही. मोजल नाही म्हणजे अगणित आहे.
चालतंय पण वारी कंटिन्यू चालू आहे तुमची हा चालेल धन्यवाद. हे काय तुम्ही आहे तुमची किती वारी आहे लक्षात गाव कोणतं येवतीचे नाव काय तुमचं मस्के मस्केचे बरेच कंपनी मस्के रोटकर हे ते बरेच लोक आहेत बघा या वारीमध्ये. हे आमचे ठोंबरे आहेत बघा हा आणि आम्ही एक 10 दिवस आम्ही इकडे बाहेर फिरायला गेलो होतो तर हे यांचे आमचा चांगला परिचय आहे. नाव काय आपलं बडे गाव कुरून किती वारी आहे तुमची दुसरी वा 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 तुमच्या आणखीन भरपूर वाऱ्या होतील तुम्हाला पहिल्या वारीतच अनुभव आलेला दिसतोय. हे आमचे बघा हे महाराज इथलेच आहेत दहीगावचेच आहेत. तर हे मी यांना एकदा बघितलं की हे देवदैठणला म्हणजे प्रस्थानापासून यांनी वारी केली आहे बघा या माणसाने. तर हे आमचे आता त्यांच्या घरी पण आम्ही प्रत्येक ठिकाणी कायम जातो बघा ते त्यांचं म्हणजे सुंदर असं म्हणजे नियोजन असं त्यांच्या घरी वारकऱ्यांना पण. धन्यवाद महाराज. नाव काय म्हणलं आपलं अरुण खराडे खराडे हा अरुण खराडे वा वा धन्यवाद. हे काय आलं हा झालं ओके धन्यवाद हा रामकृष्ण हरी. हे पहा हे आमचे छोटे वारकरी नाव काय तुझं हा मोठ्याने सांग गाव कोणतं मंगळवेढा. हो ह्या वारीला कधीपासून आली त्याच वर्षी आली का हा मग ह्याच आता पालखी बरोबर आहे का तू हो वा धन्यवाद. आमचे वारीचे परमेश्वर महाराज दंडवते हे बा आता सकाळी सकाळी प्रश्नाचा टाइम झाला आहे महाराज आलेत बाहेर आणि महाराजांचं दर्शन घेत हा जय हरी जय हरी. संत निमराज महाराज की संत निमराज महाराज की. हो बरा दोघं उभं राहते. हे आमचे खरं एक नंबरचे वारकरी आहेत बघा ह्या गायन काम करतात आणि हे पण दोन्ही पण अगदी युवतीचीच बघा पण सुंदर यांचं अगदी श्रम आहे पालखीमध्ये यांचं खरोखर यांचं गायन बघून खरंच वाटतं म्हणजे आणि एवढा त्रास होऊन ते एवढं सहन करतात हा धन्यवाद. हे साबळेवाडीचे वारकरी आहेत बाय साबळेवाडीचे वारकरी. जय हरी.